जे कोणी लोक आमची ही वेब सिरीज बघताय त्यांना मनापासून थँक्यू. प्रदर्शनाच्या एवढ्या तारखा बदलतात तरी तुम्ही ज्या प्रेमानं आम्हाला समजून घेताय हे सगळं कौतुकास्पद आहे. राहिला प्रश्न औपचारिकतेचा, तर या वेब सिरीज मधील सर्व पात्र घटना काल्पनिक असून त्यांचा सैराटशी संबंध आहे. पण मग सैराटचा कुणाकुणाशी संबंध आहे असेल तरी ते त्यांचं बघतील, आपल्याला शेकटा फरक पडत नाही. युट्यूब वाल्या अरे येऊन बसलेत समजे, गॅग्स ऑफ सैराट लाव. एपिसोड दुसरा. या रांडेच्या लई मस्ती आले काय रे, कसली हवा करायला तरी. तुम्ही काय दोघं झटाचे बी कामाचे नाही. आईला आमच्या बाला काय खात होती काय की दुसऱ्याच्या संसारात आई घालायची. आता ह्यांच्या लढतरीमुळे आम्हाने उगाच त्रास व्हायला रे. डोंट टेक अ टेन्शन मुन्ना डार्लिंग, मी आहे ना तुझ्या बरोबर. ए बाई तू जरा कडे लावू, तू आईस म्हणून तर भीती वाटते. नाहीतर तुझा भाऊ असायचा आणि आम्हाने उगाच येऊन तंबायचा की. ह्या सगळ्या लढतरी ह्याच्या पायी झाल्या. तिकडे त्या परशाला ह्याचा नाद लागला नसता तर कशाला एवढी आई डळली असती. आयडिया, मला एक आयडिया सुचली. बघ, जर का त्या तात्याला आपण बाईच्या नादाने इथं बोलवलं तर त्याला हेतच ठोकायला भेटेल. तिच्या पुढं आपण एक बाई सोडायची, मग ते अंड्याचं त्याच्या मागणं इथपर्यंत येते. आपण इथं लपून बसायचं, मग त्याला त्याच्यावर हल्ला करायचा. झाले बस शाण्याला उड्या जाईस. अक्कल आहे रे तुला रांडेच्या. मी बी तेच म्हणतोय, बाईच्या नादाने तर याला ते काय आमचं मास्तर नाही. ज्या आईला ज्या इथं काय विषय चालू आहे, तुमचा काय विषय चालू आहे रांडेच्या नो, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा. कूल डार्लिंग, डोंट बी हायपर. तुझ्या आईचं ढोपार पडलं तुझा काय प्रॉब्लेम आहे. एक तर मला काय इंग्लिश कळत नाही आणि तू मला एक सांग, रात्री इंग्रजी येऊन गेलते का तुझ्या घरला. सॉरी मुन्ना डार्लिंग, प्लीज फॉरगिव्ह मी. हे तुझ्या आईचं तुला ठोकी ना मी. नो प्रॉब्लेम डार्लिंग. अगं बाई मी त्या ठोकाटोकीचं बोलत नाही ग, मी ह्या ठोकाटोकीचं बोलालोय. मुनीर गांजावाले. ह्यो गांजाचा धंदा करतोय ना, त्याच्यामुळं ह्याला नाव पडलंय गांजावाले. ह्यो पण मास्तरचा माणूस आणि आर्ची पारशाच्या खुनाच्या माग ह्याच्या पण बाचा हात होता. पण ह्यो माणूस खून बीन असल्या लाफड्यात नसतोय. याचं निम्म अर्ध आयुष्य गांजाच्या नशेत गेलंय. पण विषयच नाही ना, कारण बापानं केलेली चूक पोराला फेडायला लागणारच आहे. आपकी बेटी हमारे कब्जे में आई मुनीर भैया. अगर आपको वो जिंदा चाहिए तो आप हमें हमारे ऑफिस एड्रेस पे मिल सकते हैं. मैं आपको 10 मिनट का टाइम देता हूँ. अगर आप 10 मिनट में पोस्ट ऑफिस के पीछे वाले गोडाउन में आ जाते हैं तो बेटी तुम्हारी हुई. अगर आप 10 मिनट में इधर नहीं आते हैं तो आपकी बेटी हमेशा हमेशा के लिए हमारी हुई, मालूम. और आपका टाइम शुरू होता है अब. ए तात्या, त्याला फोन केलायस खरं. जर का ते कुणाला घेऊन आलं तर लय अवघड होईल. हा, त्याला जर एवढी अक्कल असती तर त्यानं त्या पहिला घरला जाऊन बघितलं असतं. खरं आहे ते. तिथं टोळीचा मुकदम कोण आहे? तू हा मग धू म्हटलं की धुवायचं. लोमतय का म्हणून विचारायचं नाही. कोल्हापूर आहे रे. लक्षात घे, मला का मारायला सर भावानू, यात माझा का संबंध होता काय? तो विषय नाही ना, माझ्या फादराने मताला मारायचा
तुझ्या बाचा काय संमत होता काय? खरं मारले नाही कधी मग तसाच विषय आहे हो. तुला तुझ्या आयटमची शपथ आहे तात्या, असं करू नको. वाटल्यास मी तुला कनी बाबा एक पिशवी गांजा देतो. गांजा तू काय मला चिरीपिरीक समजलास काय? तू जरा माझ्यासमोर रडगाण केलास म्हणजे मी तुला काय सोडणार आहे वाटतंय? ते खरं आहे तात्या, खरं मारायची काही गरज नाही अरे. तुला खरं सांगू काय, मला पण काय खास नाही रे तुला मारायची, पण तुला नाही मारलो तर स्टोरी होणार नाही आणि एपिसोड मध्ये दाखवणार काय ना. आणि कसं आहे, डायरेक्टर सांगते तसं करायला लागतं रे. आम्हाला बी काम पाहिजे थोडं भावा. तसं काय आपलं पर्सनली वाकड नाही म्हणा, पण राहू दे आता. तू डोळे बंद कर, हाऊच मारतो मी तुला, दुखणार पण नाही. हॅलो तात्या. कोण तात्या आहे काय? हॅलो तात्या. कोण तात्या? अरे बाबा तात्या दे. कोण तात्या नाही तर इथे बघा कोण आहे. हॅलो तात्या. कोण? हा प्रशांत बोलतोय तात्या. कोण प्रशांत? अरे तात्या प्रशांत बोलतोय. कोण प्रशांत? मुन्नाचा माणूस प्रशांत. हा बोल. ऐक, मुन्नाचे आयटम बाजारात आले, 15 मिनिटात तुम्हाला उचलायचा चान्स आहे बघा. कशावरनं? तुमचा आमच्यावर उलटा प्लान असला तर? अरे बाबा सांगतो तेवढं कर. 15 मिनिटाच्या एपिसोड मध्ये एवढं लॉजिक लावत बसत नाही रे. बरं ठेव, लय शाळा लावलं जायस. मगापासून कुठं फिरवाले रे? गाडीत पेट्रोल आहे ना, नाहीतर मध्येच बंद पडायची. हे मी लग्नाला सांगितलं होतं. तुला तेवढं पण समजत नाही बरं अंड्याचं. हे तुम्हाला शिव्या द्यायचे असले की नाही, जावा कुठे जायचं तिकडं. उत्तर तुम्ही बाजवलीचा तुम्ही. राहणे दे. चल थांब. कुठं चालली ती? यायला सीलमध्येच चालले वाटतं. आबरू काढते वाटतं मुन्नाची. हॅलो बोल रे. आताच काय करू नका. सेलमध्ये बायका बी जास्त आहेत. तुझी डाव चुकर ते जयद आहे का नाही, लय वेळ मारते. ठेव म्हणा भित्र्या गांडीच्याला. आठवतो बघ. अरे हॅलो चालू की, कशाला गचकते आलंस? तुला बसायचं तर बस, आता खाली उतर अंड्याच्या. थांब. कुठं चालली रे? आईला ही ब्युटी पार्लर मध्ये चालली वाटतं. अंड्याच्या पहिला ब्युटी पार्लर तरी म्हणा शिक. आईला जयदा मागणं जातो वाटते. बाहेर काढले नव्हते मी. आता रे काय करायचं? सांगतो की भावा आयडिया.
हे लंगड्या बाद झाली की सेल्फी, आता व्हिडिओ काढ व्हिडिओ. हा व्हिडिओ म्हण, आम्ही शॉर्ट फिल्म काढायला रे, त्यातले नाही रे ते खोल्या. चायलाईच्या त्यातला नवरे व्हिडिओ, तू व्हिडिओ चालू कर, सांगितलं मी तुला. ओ बाई, तुम्ही त्यातले दोघं जण इथं काय करणार नाही ना? ए लंगड्या बंद पड की आता, कशाला फुटेज खातोस? चल कॅमेरा चालू कर. म्हणू ना, बघताय काय, करा ना लाईक, नाहीतर हे मला ठोकतील, आय मीन टू से मारतील. आणि सबस्क्राईब पण करा. हा आणि शेअर करून करणार. हा आणि शेअर पण करा. हे लंगड्या इकडे. अहो लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा. आता मुन्ना हाय, प्रिन्स हाय, पुढे पुढे बघा पुढच्या एपिसोड मध्ये. मोहन, बीबी तेरे मोबाइल में है ना? हाँ. Everyone will be Indian. अबे तेरा है ना तेरे पास? क्या मस्त मस्त बीपी साले के मोबाइल में. भाई हुआ क्या है? तू दे दे गाली माँ बहन वाली, दोस्ती में सब चलता है यार. सामील या मित्रांच्या वेड्या मैत्रीत अनसेन्सॉर्ड 18+ ही वेब सिरीज बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि सबस्क्राइब करा V² एंटरटेनमेंट. बोतल से गिरा हुआ शैम्पू समझ के मेरे बालों को लगाता हूँ.